नव्हतं. हा हा. सुरू करायचं मग. हो करा, तुमचा व्हिडिओ चालू हो ठेवा. सॉरी, एक मिनिट हा. हा. बाकीच्यांनी स्वतःला म्यूट करून घ्या. काय प्रॉब्लेम आला ताई, सुरेखाताई? हा हा, म्हणते म्हणते ना. हं. अथ ध्यानम्. ओम नमो भगवते वासुदेवाय. तुमचा व्हिडिओ, शांताकारं भुजगशयनं हा व्हिडिओ चालू ठेवा. पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं वन्दनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणी भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दाय तपत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमप्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रेकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धगीतामृतं महत् वसुदेवसुतं देव कंसानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्ण घोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णौ खलु पाण्डवैरननदी कैवर्तक केशवः पाराशरैव च सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटं नाम्नाख्यानकेसरं हरिकथा सम्बोधना बोधितं लोके सज्जन षट्पदैरहरः ते पीयमानं मुदा भूयात् भारत पंकजं कलिमल प्रध्वंसि न श्रेयसे मुखं करोति वाचालं पङ्गुलङ्घते गिरिं यत्कृपामहं वन्दे परमानन्दमाधवम् यब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुवन्ति दिव्यस्तवे वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यः सामगाः ध्यानावस्थितगतेन मनसा पश्यन्ति योगिनो यस्यान्त न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः। देवाय तस्मै नमः। मी विष्णू सहस्त्रनाम म्हणते, चालेल ना ताई? मोठं होईल ताई विष्णू सहस्त्रनाम. आणि आता, अं, हा, आता पार्थाय नाही, एक माझं माझं 10 मिनिटात होतं वाचून. खूप जास्त होईल. बर, चालेल. हा म्हणा, हरकत नाही. ओ- ओम शांताकारं भुजगशय, म्हणजे मी हळून आधीच म्हणा, म्हणत नाहीये. हळून म्हणा, जे हळून म्हणा. हा. बरोबर, हा. चालेल. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम विष्णुर्विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभु भूतकृत भूतभावो भूतात्मा भूतभावना
भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमा गती। अव्ययपुरुष साक्षी क्षेत्रज्ञक्षर एव च। योगो योगविदां नेता प्रधानपुरुषेश्वरः। नारसिंह वपुषीमान् केशव पुरुषोत्तमः। सर्वशर्वशिवस्थाणुर्भूतादीनिदळवयः। संभवो भावो भर्ता प्रभव प्रभुरीश्वरा। स्वयंभू शंभुरादित्य पुष्कराक्षो महास्वनः। अनादिनिधन उदाता विधाता धातुरुत्तमः। अप्रमेय ऋषिकेश पद्मनाभोऽमरः प्रभुः। विश्वकर्मा मनुस्त्वष्टास्तविष्टस्तविरो ध्रुवः। अग्राह्यः शाश्वतः कृष्णो लोहिताक्ष प्रतद्रणः। प्रभूतश्रीककुवधामं पवित्रं मङ्गलं परम्। ईशानं प्राणदं प्राणो ज्येष्ठश्रेष्ठ प्रजापतिः। हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः। ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमक्रमः। अनुत्तमो दुरादर्श कृतज्ञ कृतिरात्मवान्। सुरेशं शरणं शर्म विश्वरेता प्रजाभवान्। अहं संवत्सरो व्यालं प्रत्यय सर्वदर्शनः। अजः सर्वेश्वर सिद्ध सिद्धि सर्वादिरच्युतः। वृषा कपिरमेयात्मा सर्वयोग विनिश्रुतः। वसुर्वसुमनां सत्य समात्मा संमित समः। अमोघ पुंडरीकाक्षो ऋषकर्मा ऋषाकृतिः। रुद्रो बहुशिरा बभ्रु विश्वयोनिषु चिच्छ्रवाः। अमृत शाश्वतस्थाणुर्वरारोहो महातपः। सर्वग सर्वविद्भानुर्विश्वक्सेनो जनार्दनः। वेदो वेदविदव्यङ्गो वेदाङ्गो वेद्वित्कविः। लोकादक्षसुरादक्ष धर्मादक्ष कृताकृतः। चतुरात्मा चतुर्विभश्चतुर्दष्ट चतुर्भुजा। भ्राजिष्णुभ्रोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः। अनघो विजयो जेता विश्वयोनि पुनर्वसुः। उपेन्द्रो वामनः पाशुरमोघः सुचिरुर्जितः। अतीन्द्र संग्रह सग्रो धृतात्मा नियमो मोयः। वैद्यो वैद्य सदा योगी वीरः माधो मधुः। अतीन्द्रियो महामायो मोहोत्साहो महाबलः। महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महादितिः। अनिर्देश वपुषीमान् अमे आत्मा महादीदृ। महेश्वासो महीभर्त्रा श्रीनिवासं सताङ्गति। अनिरुद्ध सुरानंद गोविंदो गोविंदापतिः। मरीचिद्रमणोहंस सुपर्णो जगोत्तमः। हिरण्यनाभसुतपां पद्मनाभ प्रजापतिः। अमृत्यो सर्वदृक्सिंह संधाता सन्धिमान् स्थिरा। अजो दुर्मर्षणशास्ता विश्रुतात्मा सुरार्या। गुरु गुरुत्तमो धाम सत्य सत्य पराक्रम। निमिषो निमिषस्त्रग्वि वाचस्पतिरुदारधि। अग्रणी ग्रामणी श्रीमान् न्यायो नीता समीरनः। सहस्त्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्ष सहस्रपात्। आवर्तनो निवृत्तात्मा सवृत्त संप्रमर्दना। अहं संवर्तनको अनिलो धरणीधरा। सुप्रसादं प्रसन्नात्मा विश्वदृक् विश्वभुक् विभुः। सत्कर्ता सत्कृत साधु जन्म नारायणो नरा। असंख्येयो प्रमेयात्मा विशिष्ट शिष्ट पृच्छुचिः। सिद्धार्थ सिद्ध संकल्प सिद्धिद सिद्धि साधना। ऋषाई ऋषभो विष्णु ऋषपर्वा ऋषोदरः। वर्धनो वर्धमानश्च विविक्त श्रुति सागरः। सुभुजो दुर्धरो वाग्मी महेन्द्रो वसुदो वसुः। नैकरूपो बृहद्रूप शिपिविष्ट प्रकाशनः। ओजस्तेजोद्युतिधर प्रकाशात्मा प्रतापनः। वृद्ध स्पष्टाक्षरो मंत्र चंद्राशु भास्कर द्युतिः। अमृताशु देवभानु शशबिंदु सुरेश्वरः। औषधं जगत सेतु सत्य धर्म पराक्रमा। भूत भव्य भवन्नाथ पवनं पावनो नरः। कामः कामकृतान्त काम कामप्रद प्रभु। युगाधिकृत युगावर्त्रो नैकमायो महाशनः। अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रजिद अनन्तजित्। इष्टो विशिष्ट शिष्टेश शिखंडी नौशो ऋषः। क्रोधः क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुर्महीधरः। अच्युत प्रतित प्राण प्राणदो वासवानुजः। अपां निधिरधिष्ठान अप्रमत्त प्रतिष्ठितः। स्कंध स्कंधधरो धुर्यो वर्दो वायुवाहनः। वासुदेव बृहद्भानु आदिदेवं पुरन्दरः। अशोकस्तारनस्तार शूर शौरी जनेश्वरः। अनुकूल शतावर्त पद्मी पद्मनिवेक्षणः। पद्मनाभोरविन्दाक्ष पद्मगर्भ शरीरभृत्। महर्दिरुद्धो रुद्धात्मा महाक्षौ गरुडध्वजः। अतुल शर्भो भीम समयज्ञो हविहरिः। सर्वलक्षण लक्षण्यो लक्ष्मीवान् समिति जयः। विक्षरो रोहितो मार्गो हेतुर्दामोदरः सः। महीधरो महाभागो वेगवानमिताशनः। उद्भव शोभनं देवसी गर्भ परमेश्वरः। करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो भुवः। व्यवसायो व्यवस्थान संस्थानस्थानुदो ध्रुवः। परन्द्विपरमस्पष्ट तुष्ट पुष्ट क्षुभेक्षणः। रामो विरामो वीर्जो मार्गो नेयो नयो नयः। वीर शक्तिमता श्रेष्ठो धर्म धर्म विदुत्तमः। वैकुंठ पुरुष प्राण प्राणद प्रणव पृथुः। हिरण्यगर्भो शत्रुघ्नो व्याप्तो वायुरदोक्षजः।
ऋतुसशनकालं परमेष्टि परिग्रह उग्र संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणा विस्तारस्तावरस्तानु प्रमाणं बीजमव्ययम् अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महाधनः अनिर्विण्यस्तविष्टो भूधर्मयुको महामखः नक्षत्रनेमि नक्षत्री क्षमक्षाम समीहना यज्ञैज्यो महेज्यश्च कर्तृं सत्रं सतागतिः सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमं सुहृत सुमुख सूक्ष्म सुघोष सुखद सुहृत मनोहर जित क्रोध वीरबाहुर्विदारणा स्वभन सवशो व्यापी नैकात्मानैक कर्मकृत वत्सलो वत्सलो वत्सी रत्नगर्भोधनेश्वरा धर्मकुब्धर्मी सक्षरम अक्षरम अविज्ञाता सहस्राशु विधाता कृतलक्षणः गवस्ति नेमि सत्वस्थ सिंहो भूत महेश्वरः आदिदेवो महादेवो देवेशो देवो हृद्गुरुः उत्तरो गोपतिर्गुरुक्ता ज्ञानगम्य पुरातनः शरीरभूत भृद्भोक्ता कपीन्द्रो भूरि दक्षिणा सोमपो मृतप सोम पुरुजित् पुरुसत्तमः विनयोजय सत्यसन्धो दाशारं सत्वतापतिः जीवो विनयिता साक्षी मुकुन्दो वित विक्रमः अमभो निधिरनन्तात्मा महोदधिशयोऽन्तकः अजो महार्य स्वाभाव्यो जिता मित्र प्रमोदना आनंदो नंदनो नंद सत्य धर्म त्रिविक्रमः महर्षि कपिलाचार्य कृतज्ञो मेदिनीपतिः त्रिपद श्रीदशाध्यक्षो महाशृंगकृतान्कृत महावराहो गोविंद सुषेणङ्कनकाङ्गदी गुह्यो गभीरो न गुप्तश्चक्र गदाधरा वेदांसाङ्गोजित कृष्णो दृढं सङ्कर्षणोच्युतः वरुण वारुणो वृक्ष पुष्कराक्षो महामनः भगवान भगहानंदी वनमाली हलायुधाः आदित्य ज्योतिरादित्य सहिष्णुर्गति सप्तमः सुधन्वाखंड परशुरुद्रारुणो द्रविण प्रदः दिवस्पृक् सर्वदृग्व्यासो वाचस्पतिरयोनिजः त्रिसामा सामगस्साम निर्वाणं भेषजं भिषक् संन्यासकृच्छम शान्तो निष्ठा शान्तिपरायणं शुभांग शान्तिदं स्रष्टा कुमुदः कुवलेशयः गोहितो गोपतिर्गोक्तात् वृषभाक्षो वृषप्रियः अनिवर्ती निवृत्तात्मा संक्षेप्ताक्षेम कृच्छिवः श्रीवत्सवक्षा श्रीवास श्रीपति श्रीमतावरः श्रीधर्शीष श्रीनिवास श्रीनिधि श्रीविभावनः श्रीधर श्रीकर श्रेय श्रीमाल्लोक्त्रयाश्रयः सक्षम संगशतानंदो नंदिर्ज्योतिर्गणेश्वरः विजितात्मा विधेयात्मा सत्कीर्ति छिन्न संशयः उदीर्ण सर्वतक्षु अनिश शाश्वत स्थिरः भूषयो भूषणो भूतिर्विशोकशोकनाशनः अर्चिष्माणं शितकुंभ विशुद्धात्मा विशोधना अनिरुद्धो प्रतिरथ पद्मुग्नोमित विक्रमा कालनेमि निहावीर शौरी शूरजनेश्वरः त्रिलोकात्मा त्रिलोकेश केशव केशिहा हरिः कामदेव कामपाल कामिकान्त कृतागमः अनिर्देश वपुर्विष्णु वीरोऽनन्तो धनञ्जयः ब्रह्मण्यो ब्रह्मकृत् ब्रह्मा ब्रह्म विवर्धनः ब्रह्मविद् ब्राह्मणो ब्रह्मी ब्राह्मण्यो ब्राह्मण प्रियः महाकर्मो महाकर्मा महातेजा महोरगः महाकर्तुर् महायज्वा महायज्ञो महाहविः स्तव्यस्तव प्रिय स्तोत्र स्तुतिस्त्रोतारण प्रिया पुण्य पुरैता पुण्य पुण्य कीर्तिरनामयः मनोजवस्तीर्थकरो वसुरेता वसुप्रदाः वसुप्रदो वासुदेव वसुर्वसुमना हविः सद्गति सत्कृति सत्ता सद्भुति सत्परायणः शूरसेनो यदुश्रेष्ठ सन्निवास सुयामुनः भूतावासो वासुदेव सर्वासु निलयो नलः दर्पः दर्पतो दृप्तो दुर्धरो धापराजितः विश्वमूर्तिर्महामूर्तिर्मूर्तिरमूर्तिमान् अनेकमूर्तिर्व्यक्तः शतमूर्तिं शताननः ऐकोनैक सवकक्की यत्तत्पदमन्युतमं लोकबन्धुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सलः स्वर्णवर्णो हेमांगो वरांगश्चन्दनांगदिः वीरः विषमशून्यो धृताशीरचलश्चलः अमानिमान्नदो मान्यो लोकस्वामी त्रिलोकधृक् सुमेधा मेधजो धन्य सत्यमेधाधराधरा तेजोरुषोदुतिधरः सर्वशस्त्रभृतावरा प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नैकशृङ्गो गदाग्रजा चतुर्मूर्तिश्चतुर्बाहुश्चतुर्व्यूहश्चतुर्गतिः चतुरात्मा चतुर्भावश्चतुर्वेद विदेकपात् समावर्त्रो निवृत्तात्मा दुर्जयो दुरतिक्रमः दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरामासो दुरारिः शुभांगो लोकसारांगस् सुतनन्तुस्तन्तुवर्धना इंद्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागमः उद्भव सुंदर सुंदर रत्ननाभ सुलोचनः अर्को वाजसनं शृंगी जयन्तः सर्वविजयी सुवर्णबिन्दुरक्षोभ्य सर्ववागीश्वरेश्वरः महारथो महागर्तो महाभूतो महानिधिः कुमुदकुन्दर कुन्द पर्जन्य पावनो नीलः अमृताशोमृतवपु सर्वज्ञ सर्वतोमुखः सुलभ सुहृत सिद्ध शत्रुजित शत्रुतापना
न्यग्रोधोदुम्रश्वत्थ चाणुरांध्र निषूदना सहस्राची सप्तजिह्वा सप्तेधा सप्तवाहना अमूर्तिरणघोचित्य भयकृत भयनाशना अनुबृहत्कृशस्थूल हृन्निगृणोमा अधृत स्वधृतस्य प्राग्वंशो वंशवर्ता भारभृत कथितो योगी योगीश सर्व कामदा आश्रमश्रमणक्षाम सुपर्णो वायुवाहना धनुर्धरो धनुर्वेदो दंडो दमयितादमः अपराजित सर्व सहो नियंता नियमो यमः सत्यवान सात्विक सत्य सत्य धर्मपरायणः अभिप्राय प्रियार्ह प्रियकृत प्रीतिवर्धना विहाय सगतिर्ज्योती सुरुचिर्भुक्विभू रवि विरोचनं सूर्य सविता रविलोचना अनंतभूत बुभुक्ता सुखदो नैकजो ग्रजः अनिर्विण्यं सदा महर्षि लोकाधिष्ठानमद्भुतः सनात सनातन तमः कपिर कपिरवया स्वस्तिदकृत् स्वस्तिकृत् भुक् स्वस्ति दक्षिणः अरुंद्र कुंडली चक्री विक्रमोर्जित शासना शब्दातिग शब्दसह शिशिर शर्वरीकरः अक्रूरपेशलो दक्ष दक्षिण क्षमिनां वरः विद्वत्तम वित्तभय्य पुण्यश्रवण कीर्तना उत्तारण दुष्कृत्य पुण्य दुःस्वप्न नाशनः वीरः रक्षण संतो जीवन पर्यवस्थितः अनंत रूपानंतर श्री जितमन्युर्भयापः चतुरस्त्रो गभीरात्मा विदिशो व्यादिशो दिशः अनार्भूभुर्वो लक्ष्मी सुवीरो रुचिरांगदः जननो जन्म जन्मादीर भीमो भीम पराक्रमा आधार निलयो धाता पुष्पः सप्रजागरा ऊर्ध्वग सत्पथाचार प्राणद प्रणवपनः प्रमाणं प्राणनिलय प्राणभृत् प्राणजीवनः तत्त्वन्ततविदेकात्मा जन्म मृत्युजरातिघः भूभुवसस्तरुस्तार सपिता प्रपितामह यज्ञ यज्ञ प्रतिर्यज्वा यज्ञांगो यज्ञवाहना यज्ञभृत यज्ञकृत यज्ञ यज्ञभृत यज्ञ साधना यज्ञांतकृत यज्ञगुह्यं यज्ञ अन्नमन्नाद एव च आत्मयोनिं स्वयं जातो वैखानं सामगायना देवकी नंदन सृष्टा क्षितिशपापनाशना शंखभ्रुनंदकी चक्री शाडंग धन्वागदाधरा रथांगपाणी रक्षोभ्य सर्व प्रहरणायुधा शंखभ्रुनंदकी चक्री शाडंग धन्वागदाधरा रथांगपाणी रक्षोभ्य सर्व प्रहरणायुधा शंखभ्रुनंदकी चक्री शाडंग धन्वागदाधरा रथांगपाणी रक्षोभ्य सर्व प्रहरणायुधा सर्व प्रहरणायुधा ओम नमो इति श्री कृष्णार्पणमस्तु हरे नमः हरे नमः हरे नमः छान ताई छान. पुष्पाताई. पुढचं नको वाचू ना कारण वेळ होईल मग. नाही नाही खूप वेळ होतो मग. हा हा हो हो नाही ते आता सॉरी माझ्या नंतर आपण एकच स्तोत्र एका वेळेस घ्यायचं. तुम्ही पार्थाय घेतल्याच्या नंतर मग आपण हे नको होतं ऍक्च्युअली, म्हणून मी सांगितलं की एकच एका वेळेस घ्यायचं. हा अच्छा आता मी घेऊ का? हा घ्या, सुरू करा ताई. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. आज मी ज्ञानेश्वरीचं वाचन घेतलेलं आहे. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18वा ओवी संख्या 1640 ते पुढे. कृष्ण विजय स्वरूप निजांगे तो राहिला असे जेने भागे ते जयो लागे वेगे ते तेचे आहे विजयो नामे अर्जुन विख्यातू विजय स्वरूप श्री कृष्ण नाथू श्रेयसी विजय निश्चितू ते तेचे असे जयाची देशींच्या झाडी कल्पतरू ते होडी न जिनावे काय वडी माय बापे असता ते पाशा नाही आगवे चिंता रत्ने का नोहावे ये भूमिका न यावे सुवर्णत्व तयाचिया गावीचिया नदी अमृते वाहाविया नवल काही राया विचारी पा तयाचे बिसाट शब्द सुखे मनो येती वेद सदेह सच्चितानंद कानवावे ते स्वर्गाप वर्ग दोन्ही ये पदे जया अदिनी
तो श्रीकृष्ण बाप जननी कमळा जया. आपल्या अंगाने या विजय स्वरूप जो श्रीकृष्ण तो ज्या पक्षाकडे स्वतः उभा राहिलेला आहे त्या पक्षाला जय शीघ्रतेने मिळवायचाच राहिलेला आहे. तसाच अर्जुन स्वतःही विजय नावाने प्रख्यात आहे. कोणते? थांबा 10 मिनिट थांबा. तसाच अर्जुन स्वतःही विजय नावाने प्रख्यात आहे आणि विजय स्वरूप श्रीकृष्णनाथ भगवान हा देखील जिकडे तिकडे आहे तिकडेच लक्ष्मी असणार व जेथे लक्ष्मीसह देव आहे तिकडे खास जय ठेवलेलाच आहे असे पक्के समज. ज्या भक्ताला अर्जुनाला श्रीकृष्ण भगवान व लक्ष्मी ही बाप व आई असता त्याच्या देशातील झाडांनी जी कल्पतरूला पैजेंनी का जिंकू नये, त्या देशातील सर्व दगड चिंतामणी का होऊ नयेत व तेथील जमिनीला सुवर्णत्व का येऊ नये, त्यांच्या गावच्या नद्या अमृताने भरून का वाहू नयेत, तर वाहतीलच. राजा, याचा तू विचार कर की यात नवल काय ते काय. त्यांच्या तोंडून निघणारे जे स्वैर भलतेही शब्द त्यांना खुशाल वेद वाक्य म्हणता येईल. मग देहासह ते भक्त सच्चिदानंद स्वरूप का न व्हावेत. म्हणून स्वर्ग व मोक्ष ही दोन्ही पदे ज्यांच्या अंकित स्वाधीन आहेत असा श्रीकृष्ण भगवान व कमला म्हणजे लक्ष्मी ही ज्याला बाप व आई प्राप्त झाली आहेत, म्हणून ज्या पक्षाकडे लक्ष्मीपती श्रीकृष्ण भगवान उभे आहेत ते सर्व सिद्धी मूर्तिमंत असावयाच्याच. मनोनी जिया बाही उभा तो लक्ष्मीचा वल्लभा, ते सर्व सिद्धी स्वयं बाहेर मीनेने आणि समुद्राचा मेघू जया उपयोगी तयाहुनी चांगू तैसा पार्थी आजी लागू आहे तये कनकत्व दीक्षा गुरु लोहो परिसुखी होय किरू परी जगा पोसिता व्यवहारू तेची जाणे एत गुरुत्वा एतसे उने ऐसे जनी कोणी म्हणे वन्नी प्रकाश दीपपणे प्रकाशी आपुला तैसा देवाची या शक्ती पार्थू देवासीची बहुती परिमाने ये स्तुती गौरव असे आणि पुत्रे मी सर्व गुणी जिनावा हे बापा शिरानी तरी ते शारंगपाणी फळाली किंबहुना ऐसा नृपा पार्थू झाला से कृष्ण कृपा तो जयाकडे साक्षेपा रीती आहे तोची गा विजयासी ठावो येत तुझ श्रीमंतू विजयासी ठावो येत तुझ कोण संदेह तेथे न ये तरी वावो विजयची होय. तेथे सर्व सिद्धी मूर्तिमंत असावयाच्याच, याशिवाय मी दुसरे काही जाणीत नाही. आता सर्व जीवांना अर्जुनाचा उपयोग अधिक आहे असे संजय सांगतो आणि समुद्रापासून उत्पन्न होणारा जो मेघ तो विशेष आणि उपयोगाच्या दृष्टीने समुद्राहूनही अधिक चांगला आहे. तसे उपयुक्तेच्या दृष्टीने श्रीकृष्णापेक्षा पार्थाचा आज विशेष संबंध व उपयोग आहे. लोखंडाला सुवर्णत्वाची दीक्षा देणारा परीस हा गुरु आहे. गुरु आहे खरा, परंतु जगाला पोचणारा व्यवहार तेच सोनेच जाणते. म्हणजे व्यवहारात सोन्याचाच विषय उपयोग होतो. त्याचीच योग्यता उपयुक्तता विशेष मानली जाते. म्हणून याच उदाहरणाने गुरुत्वाला उणेपणा येतो असे कदाचित कोणी म्हणेल, पण तसे कोणी म्हणू नये. कारण अग्नी आपलाच प्रकाश दिव्याच्या रूपाने प्रकाशित करतो. म्हणूनच दीपाची प्रशंसा केली असता ती जशी अग्नीचीच होते, तशी देवाच्याच प्रसाद सामर्थ्याने पार्थ समर्थ झाला आहे. तरी पण अर्जुन देवाहूनही विशेष सामर्थ्यवान आहे. अशी पार्थाचीच वर स्तुती केलेली स्तुती देवाला पुष्कळ प्रकारे करून आवडते. असे या स्तुतीचे विशेष गौरव आहे. आणि पुत्राकडून मी सर्व गुणात जिंकला जावा अशी बापात जी इच्छा असते तीच कृष्णाची इच्छा परिपूर्ण सफल झाली आहे. राजा, फार काय सांगावे. अशा प्रकारच्या कृष्ण कृपेने युक्त जो पार्थ तो जाणून बुजून निश्चयाने ज्या बाजूला आला आहे, हे राजा, तोच विजयाचे ठिकाण आहे. याविषयी तुला काय संशय आहे. तेथे त्या पक्षाकडे जर विजय न येईल तर विजयाचे विजयपणच व्यर्थ होईल.
जरी व्यासाचे निसाचे धीरे मन तुमचे, तरी या बोलाचे ध्रुवची माना. जेत तो श्री वल्लभू, जेत भक्त कदंबू, तेत सुख आणि लाभू मंगळाचा. या बोला आन होय, तरी व्यासाचा अंकुन वाहे. ऐसे गाजोनी बाहे उभिली तेने, एवं भारताचा अवांका आणुनी श्लोका एका. संजय कुरुनायका दिदला हाती, तैसा नेनो केवढा वन्नी, परी गुणाग्री ठेवुनी. आणि जे सूर्याच्या हानी निस्तरावया, तैसे शब्द ब्रह्म अनंत, झाले 1.25 लक्ष भारत. भारताचे शते 7 सर्वस्व गीता, तया ही 7 शतांचा इत्यर्थू हा श्लोक शेषीचा. व्यास शिष्य संजयाचा पूर्णोद्गारू जो, येणे एकेची श्लोके राहे तेने असके. अविद्या जाताचे निके जिंतिले होय, ऐसे श्लोक शते 7 गीतीची पदे अंगे वाहत. पदे मनोकी परमामृत गीता काशीचे. याकरिता जेथे लक्ष्मी तेथे तिचा पती भगवान श्रीकृष्ण, व जेथे पंडुपुत्र अर्जुन हे 3 आहेत तेथे विजय आहे, व सर्व गोष्टींची भरभराटही तेथेच आहे. जर व्यासांच्या बोलण्यावर तुमचा खरा भरोसा असेल तर मी जे आता बोललो आहे ते माझे भविष्य अटळ आहे असे समजा. जेथे तो लक्ष्मीसहित श्रीकृष्ण आहे व जेथे भक्त कदंब अर्जुन हे आहेत, तेथे सहजच सुखाचा आणि कल्याणाचा लाभ आहे. या माझ्या बोलण्यात जर अन्यथा होईल तर मी व्यासांचा शिष्य म्हणून म्हणविणारच नाही. असे हात उभारून मोठ्याने गर्जना करून संजय बोलला. याप्रमाणे सर्व भारताचा सारांश संजयाने गीतेच्या 18व्या अध्यायातील एका शेवटच्या श्लोकात आणून कुरुनायक जो धृतराष्ट्र राजा त्याच्या हातात दिला. अग्नी किती मोठा असला तर अग्नी किती जरी मोठा आहे हे कळत नाही, परंतु तो वातीच्या टोकावर ठेवून त्याच्या उजेडाने सर्व मावळ्यावर त्याची अनुपस्थिती भरून काढण्यासाठी अंधाराचे निवारणार्थ तो आणावा. त्याप्रमाणे वेद अनंत असून त्याचे सार म्हणून व्यासांनी 1.25 लक्ष भारत केले व त्या भारताचा सारांश गीतेच्या 700 श्लोकात आणला. त्याही 700 श्लोकातील हा शेवटला श्लोक सर्व गीतेचा सारभूत असून तो व्यासशिष्य जो संजय त्याचा पूर्ण उद्गार आहे. या एका श्लोकावर जो विश्वास ठेवून त्याचे चिंतन करील त्याने अज्ञानाचे मुळे जिंकून टाकले असे होईल. असे गीतेचे 700 श्लोक जणू गीतेची पाऊले असून गीतेला आपल्या अंगखांद्यावर वागवीत आहेत, किंवा ही पदे नसून हे श्लोक म्हणजे गीता काशीची अमृत वृष्टीच आहे असे म्हणावे की काय. की आत्मराजाची ये सभे, गीते ओढवले हे खांबे, मज श्लोक प्रतिभे ऐसेत. ही गीता ही सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती, मोह महिषा मुक्ती आनंदली असे. मनोनी मने काये वाचा, जो सेवको होईल येचा, जो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. हे अविद्या तिमिर रोखे, श्लोक सूर्य ते पैजा जिंके, ऐसे प्रकाशले गीता मिशेर आहे श्रीकृष्णे. ही श्लोकाक्षर द्राक्षलता मांडव झाली, आहे गीता संसार पथप्रांता विसंवावया. किंवा हे श्लोक नव्हे तर आत्मराजाची सभा जी गीता, त्या गीतारूपी सभेचे 700 श्लोकरूपी जणू खांबच आहेत असे हे श्लोक माझ्या प्रत्ययास येतात. किंवा गीता ही सप्तशतीच्या मंत्रांनी 700 श्लोक रूपी मंत्रांनी प्रतिपादन करण्यास उचित अशी साक्षात भगवती देवीच आहे. या देवीने मोहरूपी महिषासुरास मारून त्याच्या नाशाने ही आनंदाप्रत पावली आहे. म्हणून या गीतारूप देवीचा जो काया वाचा मने करून सेवक होईल त्यास ही गीता स्वानंद रूपी साम्राज्यपटाचा सार्वभौम राजाच करेल. किंवा अविद्यारूपी जो अंधकार त्याच्यावर चाल करून त्याचा नाश करून सूर्यालाही प्रतिज्ञेने जिंकणारे असे हे 700 श्लोक म्हणजे जणू 700 सूर्यच श्रीकृष्णांनी गीतेच्या रूपाने प्रकाशित केले आहेत. किंवा संसार मार्गाने चालताना श्रमलेल्यांना शिनलेल्यांना त्यांचा श्रम परिहार होऊन विसावा घेण्याकरता 700 श्लोकाच्या अक्षररूपी द्राक्षाच्या वेलीच असून त्या वेलीला गीता ही मांडव झाली आहे व त्यावर त्या वेली पसरलेल्या आहेत. की सौभाग्य संती थांबायचं का? थांबायचं. हो, 30 श्लोक झालेत आपले. बर थांबा वाटू नका.
संपले ते कळालं नाही. बरोबर आहे. आता हे पूर्ण वर्णन भरपूर असणार आहे, त्याच्यामुळे थांबावंच लागेल आपल्याला. आवाज येत चालेल. कोणी बोलणार आहे का 2 मिनिटं? पुष्पताई, तुम्हीच बोलणार आहात का ह्याच्यावर? पुष्पताई, तुम्हीच बोलणार आहात? शकुंतलाताई? नाही हो, मला म्हणजे पहिलीच वेळ आहे, मी आज पहिल्यांदा वाचले असं चालेल, ते काही हरकत नाही. हो. ठीक आहे. हो, धन्यवाद चान्स दिल्याबद्दल. छान वाटलं, उलट छान वाचलं तुम्ही. आपण फक्त आता 25च ओव्या घेत आहोत रोज, आणि त्याचं थोडस विश्लेषण घेत आहोत. शकुंतलाताई, थोडस हो दे. ज्ञानेश्वरीचं वाचून मग हे सुरू करा. हो, साधं चालेल. हा, हो. 2 मिनिटं. आणि हा. कालच्या याच्यात संजय आवाज येतो का ताई? हो हो, येतो येतो. संजय आणि धृतराष्ट्राने प्रश्न विचारला होता ना, विजय कुणाकडे आहे? हम्म. तर त्याचेच आता ह्या ओव्याचा आणखी सुरुवात आहे, म्हणजे चालू आहे. हम्म. संजय म्हणतो की जिकडे लक्ष्मी आहे तिकडं श्रीकृष्ण आहे, तिथंच विजय आहे. आणि जे श्रीकृष्णाचा जे अर्जुन हा शिष्य आहे, तो श्रीकृष्णाच्या पेक्षाही बलवान असल्यामुळे तिकडेच विजय आहे. असं सांगितलं की परीस हे लोखंडाला सोनं करते, पण परिसाचा जगाला काही विशेष उपयोग होत नाही, पण सोनं उपयोगी पडते. तसंच समुद्रापासून मेघ तयार होतात, पण समुद्राचा उपयोग होत नाही, पण मेघापासून जे पाऊस पडते त्याचा मध्ये जगाला उपयोग होते. तसं श्रीकृष्ण हे भगवान आहेत, पण अर्जुनाच्या रूपाने श्री भगवत म्हणजे भगवद्गीता सांगितली, अर्जुन हे जगाला उपयोगी आहे असं सांगितलंय. म्हणजे आणि परत सांगितलं की जर अर्जुनाची स्तुती केली तर कृष्णालाही आवडेल. जसं वडिलांना वाटते की आपला मुलगा सगळ्या परीने जिंकावा, तसं श्रीकृष्णालाही अर्जुनाबद्दल खूप प्रेम असल्यामुळं अर्जुनाची स्तुती केली तरी श्रीकृष्णाला काही वाटणार नाही किंवा छानच वाटेल असं सांगितलं. आणि आज संजय म्हणतात की समजा या माझ्या बोलण्याला जर उणेपणा येईल किंवा खरं होणार नाही, तर मी शिष्याचा मुलगा मानून घ्यायला तयारच नाही किंवा मी मानून घेणार नाही अशी त्यांनी गर्जना करते. हे गीता म्हणजे काय आहे? हे 700 श्लोकाचं एक हे आहे. म्हणजे जे महाभारत आहे त्यातले सारांश 700 श्लोक काढून त्या व्यासाने संजयाला दिलेले आहेत किंवा अर्जुनाला दिलेले आहेत असं सांगितलं. ज्याच्या मनात काही कल्पना येईल ते काही नाही, म्हणजे ह्या ग्रंथाचा जो काया मने आणि वाचेने सेवक होईल तो आनंदरूपी साम्राज्याचा सार्वभौम राजा होईल असे सांगितले आहे. आणि ही गीता म्हणजे ही गीतारूपी हे भगवती देवी आहे. तिने जसं महिषासुराचा नाश केला, तसं हे गीतारूपी देवी काम क्रोध मद मत्सर मोह ह्याचा नाश करेल. पुरे का ताई? हो हो ताई, चालेल, ठीक हरकत आहे. नाही. हो हो. तर झालं उद्यापासून का सारा? परत आपल्याला 700 श्लोकामध्ये काय आहे त्याचं पूर्ण हे बघायचंच आहे. उद्यापासूनचे जे म्हणजे ओव्या कारण आहेत ना आता त्याच्यामध्ये 100 पूर्ण एक परत ओव्या येणार आहे. त्यावरच आहेत आपल्या सगळ्या. हो, चालेल. थोडक्यात पण सांग, आलं का बरोबर? हो हो हो. आता साधक संजीवनी. काल ताई दुसऱ्याच नाव दिलं होतं का कुणाचं? हा, दुसऱ्यांचं दिलं होतं. आता अजून सध्या बऱ्याच जणांकडे पुस्तकं नाही आहेत ना. नाही, आहे. नाही, मी कालच सांगितलं ना, कोणत्या दिवशी मी तयार राहते. हो हो, माझ्याकडे ज्ञानेश्वरी साधक संजीवनी दोन्ही आहेत. बर, ज्या दिवशी कोणी नाही अडचण आली त्या दिवशी मला म्हणायचं ताई, मी सरळ नक्की हे नक्की. करते. काही चालेल. मला अडचण नाहीये परत. हो, ठीक आहे. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. कृष्णं वन्दे जगद्गुरुम्.
जय श्री कृष्ण सर्वांना. कुंडली कवरदार विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज. ताई 26व्या श्लोकापासून ना. हो 26 ते 5 श्लोक पुढे, 5 श्लोक पुढे. हा. तत्रापश्यन् स्थितान् पार्थ पितॄनत पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखेस्तथा श्वशुरन् हृदयश्चैव शेषेनयोरुभयोरपि. व्याख्या. तत्रापश्येत सेनयोरुभयोरपि. जेव्हा भगवंताने अर्जुनास म्हटले की या युद्धभूमीवर एकत्र जमलेल्या कुरुवंशांना पहा, तेव्हा अर्जुनाची दृष्टी दोन्ही सैन्यामधील असलेल्या आपल्या कुटुंबावर पडली. त्यांनी असे पाहिले की या सैन्यामध्ये युद्धासाठी जमलेले पुरस्रवा इत्यादी वडिलांचे भाऊ आपल्या स्थानावर उभे आहेत. हे माझ्यासाठी वडिला समान आहेत. भीष्माचार्य, सोमदत्त इत्यादी पितामह उभे आहेत. द्रोणाचार्य, कृपाचार्य इत्यादी गुरु उभे आहेत. पुरजित, कुंतीभोज, शल्य, शकुनी इत्यादी मामा उभे आहेत. भीम, दुर्योधन इत्यादी भाऊ उभे आहेत. अभिमन्यू, घटोत्कच, लक्ष्मण दुर्योधनाचा पुत्र इत्यादी माझे आणि माझ्या भावांचे पुत्र उभे आहेत. हे माझे पौत्र आहेत. दुर्योधनाचे अश्वत्थामा इत्यादी मित्र उभे आहेत आणि तसेच आपल्या पक्षात मित्र देखील उभे आहेत. द्रुपद, शैब इत्यादी सासरे उभे आहेत. कोणत्याही हेतूशिवाय आपल्या पक्षाचे हित इच्छणारे सात्यकी, कृतक, वर्मा इत्यादी स्नेह देखील उभे आहेत. एवढ्याच सांगायचंच आहे. एवढ्याच. हो सांगा ना. अर्जुनाने युद्धभूमीवर मध्यभागी आल्यावर पाहिलं, दोन्हीकडे पाहिलं तरी हे आपले आप्तेष्टच आहेत. म्हणजे असं की आपले काका आहेत. भीष्माचार्य आणि सोमदत्ती हे पितामह आहेत. द्रोणाचार्य, कृपाचार्य हे कुलगुरू आहेत. तसेच पुरोजित, कुंतीभोज म्हणजे कुंतीचा भाऊ, शल्य माद्रीचा भाऊ माद्री आणि शकुनी गांधारीचा भाऊ हे मामा आहेत. म्हणजे मामा, काका आणि आजोबा, कुलगुरू. आणि हे दुर्योधन हे सरे भाऊ, ते भावांचे मुलं आणि माझा मुलगा अभिमन्यू, घटोत्कच या भीमाचा मुलगा आणि मित्र हे सर्व आपल्यासाठी हित इच्छिणारे हे आपल्या बाजूने उभे आहेत. दुर्योधनाच्या काही आणि आपल्या काही हे सर्व आपलेच आहेत. पण दुर्योधनाच्या साईडने असलेले आणि आपल्या बाजूने असलेले दोन्ही पण संबंध. आपल्या सर्व कुटुंबियांना पाहिल्यानंतर अर्जुनाने काय केले हे पुढील श्लोकात सांगत आहेत. तान समीक्षच कौन्तेय सर्वान् बंधून् वस्थितान् कृपया पर्याविष्टो विषिदन्तं ब्रवीत्. व्याख्या. तान सर्वान् बंधू स्थितान समीक्ष. पूर्वीच्या श्लोकात अर्जुनाने ज्यांना पाहिले त्या व्यतिरिक्त बालिक इत्यादी प्रपितामह, दृष्टद्युम्न, शिखंडी, सुरत इत्यादी मेव्हणे, जयद्रथ इत्यादी मेव्हणे असेच अन्य कितीतरी आप्तेष्टांना दोन्ही सैन्यामध्ये उभे असलेले पाहिले. स कौन्तेय कृपया पर्याविष्ट. या पदात सह कौन्तेय म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की माता कुंतीने ज्यांना युद्ध करण्याचा संदेश दिला होता आणि माझ्याशी 2 हात करणारे कोण कोण आहेत असे मुख्य योद्ध्यांना पाहण्यासाठी शूरपणाने म्हणून ज्याने भगवान श्रीकृष्णाला आपला रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा कराव्यास सांगितले होते, तेच अर्जुन अत्यंत भयभीत होतात. दोन्ही सैन्यामध्ये जन्मापासूनच आणि गुरुग्रही सर्व संबंधित लोक पाहून अर्जुनाच्या मनात असा विचार आला की युद्धात त्या पक्षाचे लोक मारोत की त्या पक्षाचे मरोत, नुकसान आमचेच होईल, कुल तर आमचेच नष्ट होईल, आमचे संबंधी मारले जातील. असा विचार आल्याने अर्जुनाची युद्धाविषयी इच्छा नाहीशी झाली आणि अंतःकरणात भीती निर्माण झाली. या भीतीलाच भगवंताने पुढे कश्मलम तसेच हृदय दौर्बल्यम म्हटले आहे.
आणि अर्जुनाने कार्पण्य दोष पहत स्वभाव म्हणून त्याचे स्वीकारही केला आहे. अर्जुन भीतीने ग्रासले गेले आहेत. कृपया विष्टे यावरून सिद्ध होते की भीती पूर्वी नव्हती तर नवीन निर्माण झाली आहे. म्हणून हा अंगतुक दोष आहे. अंगतुक असल्या कारणाने हा राहणारा नाही, परंतु वीरता अर्जुनामध्ये स्वाभाविक आहे, म्हणून ती तर राहणारच. अत्यंत भीती म्हणजे काय आहे? कोणत्याही कारणावाचून निंदा, तिरस्कार, अपमान करणारे, दुःख देणारे, वैरभाव ठेवणारे, नाश करण्याचा प्रयत्न करणारे दुर्योधन, दुःशासन, शकुनी इत्यादींना आपल्या समोर युद्धाविषयी सज्ज असलेले पाहून सुद्धा त्यांना मारण्याचा विचार न होणे, याचा नाश करण्याविषयी प्रयत्न न करणे हा अत्यंत भीतीरूप दोष आहे. या ठिकाणी अर्जुनाला या दोषाने अशा प्रकारे घेरले आहे की हे अर्जुनाधिकांचे अनिष्ट करू इच्छिणारे आणि वेळोवेळी अनिष्ट करण्याचा प्रयत्न करणारे आहेत. त्या अधर्मी व पापी लोकांविषयी सुद्धा अर्जुनाला करुणा येत आहे आणि या क्षत्रियाच्या कर्तव्य रूपी आपल्या शास्त्र धर्मापासून परावृत्त होऊ पाहत आहे. विषिदांनी दम रवित. युद्धाचा परिणाम म्हणून कुटुंबाची, कुलाची, देशाची कोणती अवस्था होईल या विचाराने अर्जुन अत्यंत दुःखी होत आहेत आणि त्या अवस्थेत ते काय म्हणतात त्याचे वर्णन पुढील श्लोकात येत आहे. आणि त्यांनी पाहिलं की आपले मेहुणे वगैरे आहेत आणि हे सर्व कुंती भोज म्हणजे हे युद्ध करणारे सर्व, तर त्या अर्जुनाला वाटते की आपल्या साईडचे मरो, त्या दुर्योधनाच्या साईडचे मरो, पण हा कुरुवंशच नष्ट होईल सर्व. आणि त्याच्यामुळं त्यांच्या मनात भीती आली. भीती ही अंगतुक आहे आणि अंगतुक असणं आणि शूरवृत्ती हे अर्जुनाचे स्वाभाविक आहे. अंगतुक आहे ते जाणारच आहे. भीती कशाला म्हणते ह्याचं वर्णन केले. म्हणजे काही कारण नसताना निंदा, तिरस्कार, अपमान, दुःख देणारे, वैरभाव असेच दुर्योधन, दुःशासन, शकुनी मामा ह्यांनी अर्जुनाला वगैरे छळतच होते, त्यांचे अन्याय करत होते. ते अन्याय करणारे असले तरी अर्जुनाला त्यांना मारावा असं वाटत नव्हतं. त्यांनी मरतील आपल्या युद्धाने असं त्यांना भीती वाटत होती. आणि युद्धाचा परिणाम म्हणून कुटुंबाची, कुलाची, देशाची कोणती अवस्था होईल या विचाराने अर्जुन खूप दुःखी झाले. पुढचे 2 श्लोकात दृष्टवेनं स्वजनं कृष्ण विवस्तु समुपस्थितं सदन्ति मम गात्राणि मुखञ्चे परशुष्यते वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गाण्डीव संसृते हस्तात् वक्चैव परिदह्यते न च शङ्को मे व्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः भ्रमतीव च मे मनः. दृष्टव्यं स्वजनं कृष्ण व्यवस्तुं समुपस्थितम्. अर्जुनाला कृष्ण नाव फार आवडत होते. हे संबोधन गीतेमध्ये 9 वेळा आले आहे. भगवान श्रीकृष्णासाठी दुसरे कोणतेही संबोधन इतक्या वेळेस आले नाही. तसेच भगवंताला अर्जुनाचे पार्थ नाव फार आवडत होते, म्हणून भगवान आणि अर्जुन एकमेकाला बोलताना हेच नाव घेत असतात आणि ही गोष्ट लोकात प्रसिद्धही होती. या दृष्टीने संजयाने गीतेच्या शेवटी कृष्ण आणि पार्थ या नावाचा उल्लेख केला आहे. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः. धृतराष्ट्राने पूर्वी समवेता व्यूस्वा म्हटले होते आणि ते अर्जुनाने व्यूस्तून समुपस्थितम म्हटले आहे. परंतु दोघांच्या दृष्टीत फार अंतर आहे. धृतराष्ट्राच्या दृष्टीत तर दुर्योधन इत्यादी माझे पुत्र आहेत आणि युधिष्ठिर इत्यादी पांडूचे पुत्र आहेत असा भेद आहे. म्हणून धृतराष्ट्राने ते मामक आणि पांडवका म्हटले आहे. परंतु अर्जुनाच्या दृष्टीत असा भेद नाही, म्हणून अर्जुनाने येथे स्वजनम म्हटले आहे. त्यात दोन्ही पक्षाकडील लोक येतात. तात्पर्य आहे की धृतराष्ट्राला तर युद्धात आपल्या पुत्राच्या दोन्हीकडील कुटुंबाच्या मरण्याच्या आशंकेने शोक होत आहे की कोणत्याही पक्षाकडील कोणीही मरो, परंतु तो तर आमचाच कुटुंबीय आहे. आतापर्यंत दृष्टवा हे पद 3 वेळा आले आहे.
दृष्ट्वा तू पांडवानीकं व्यवस्थितं दृष्ट्वा धार्तराष्ट्र. आणि येथे दृष्टवेन स्वजनम या तिन्हीचे तात्पर्य हे आहे की दुर्योधनाने पाहणे एकतर्फी होते, अर्थात दुर्योधनाची तर केवळ युद्धदृष्टीच होती, परंतु अर्जुनाचे पाहणे दोन प्रकारचे होते. पूर्वी तर अर्जुन धृतराष्ट्र पुत्रांना पाहून वीर श्रेणीने युद्ध करण्यासाठी धनुष्यबाण घेऊन उभे राहतात, आणि आता स्वजनांना पाहून भीतीने युक्त होत आहेत, युद्धापासून उपरत होत आहेत. याच्या हातातून धनुष्य गळून पडत आहे. सदंती मम गात्रानी भ्रमती वचे मनः. अर्जुनाच्या मनात युद्धामुळे भविष्य काळात होणाऱ्या परिणामाची चिंता होत आहे, दुःख होत आहे. या चिंतेचा दुःखाचा परिणाम अर्जुनाच्या संपूर्ण शरीरावर घटत आहे. या परिणामाविषयी अर्जुन स्पष्ट शब्दात सांगत आहेत की माझ्या शरीराचे हात, पाय, तोंड इत्यादी एक एक अवयव शिथिल होत आहेत, मुख कोरडे पडत आहे, ज्यामुळे बोलणे सुद्धा कठीण होत आहे. संपूर्ण शरीराला थरकाप सुटला आहे, शरीर सर्व रोमांचित होत आहे. या गांडीव धनुष्याच्या टंकाराने शत्रू भयभीत होत आहेत. तेच गांडीव धनुष्य माझ्या हातातून गळून पडत आहे. सर्व शरीरात दाह होत आहे. माझे मन भ्रमित होत आहे, अर्थात माझे काय कर्तव्य आहे हे मला कळेनासे झाले आहे. युद्धभूमीमध्ये रथावर उभे राहण्यासही मी असमर्थ होत आहे. असे वाटते की मी मूर्छित होऊन खाली पडेल. अशा अनर्थकारक युद्धामध्ये उभे राहणे सुद्धा एक पाप वाटत आहे. संबंध पूर्वी श्लोकामध्ये आपल्या शरीराच्या शोकजन्य 8 चिन्हाचे वर्णन करून आता अर्जुन भावी परिणाम सूचक शकुनांच्या दृष्टीने युद्ध करणे कसे अयोग्य आहे हे सांगतात. असं सांगितलंय की कृष्ण नाव हे अर्जुनाला खूप आवडत होते. हे भगवद्गीतेत 9 वेळेस आले आहे. आणि कृष्णांना सुद्धा पार्थ हे नाव खूप आवडत होते. म्हणून संजयाने अखेरच्या श्लोकामध्ये यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा, कृष्ण आणि पार्थ हे दोन्ही संबोधलेले आहेत. आणि असं सांगितलं की धृतराष्ट्र समवेता व्योस्तुवः असं म्हणतात. आणि अर्जुन हे व्योसून समुपस्थितम, ह्या दोन्ही फरक काय तर समवेता व्योसूना युद्ध करणारे माझे आणि पांडव असं त्यांच्यात भेद आहे. पण अर्जुन व्यवस्थून समुपस्थितम म्हणजे त्यांच्यात कौरवाकडचे आणि पांडवाकडचे यांच्या मध्ये भेद नाहीये असं सांगितलेलं आहे. आणि हे दृष्टव पद हे 3 वेळेस आलेलं आहे हे सांगितलंय. दुर्योधन हा एक तर म्हणजे तो त्याने युद्धाचं निरीक्षण केलं होतं, पण तो एकतर्फी होता आणि त्याला युद्ध करायचंच होतं. पण अर्जुन मात्र ते सर्व योद्धे पाहून त्यांच्या हातातून धनुष्यबाण गळून पडलं. अर्जुन म्हणतात की देवा, ह्या युद्धाचा परिणाम भविष्य काळात काय होईल याची चिंता वाटते, दुःख वाटते. त्या चिंता आणि दुःखाचा परिणाम म्हणून माझ्या शरीराला घाम फुटला आहे. हात, पाय, तोंड एक एक अवयव शिथिल झालेले आहेत. सर्व शरीर थरथर कापत आहे आणि माझ्या हातातले गांडीव धनुष्य हे गळून पडले आहे. देवा, मी युद्धभूमीवर उभा आहे, मी युद्ध करण्यास असमर्थ आहे. असं वाटते की मी मूर्छित येऊन खाली पडेल की काय. अनर्थकार युद्धामध्ये उभे राहणे सुद्धा पाप आहे असे मला वाटते. ताई 31वा घेऊ का? म्हणजे थांबूयात आपण इथेच. हा, कारण काल एक जास्ती ताई प्रत्येक श्लोकावर सांगितले मी. हो, छान सांगितलं. उलट शेवटच्या श्लोकामध्ये अर्जुनाची द्विधा अवस्था सांगितलेली आहे थोडक्यात. सुरुवातीला वाटतं त्याला की युद्ध करावं, पण नंतर परिणाम जेव्हा बघतो तेव्हा असं वाटतं की हे कशासाठी करत आहोत पण पूर्णपणे. हे तर पाप आहे आणि या पापामुळे नरक बघेल आणि असं होईल की मला स्वर्गही नाही ना राज्यही नाही मिळणार, नरकही नाही मिळणार. बरोबर आहे अगदी. छान सांगितलं ताई, समजून पण छान सांगितलं आणि वाचलत पण छान. सर्वांनीच छान वाचलत. आता शेवटचा एक गीत कोण म्हणणार होता आज? हँड रेस करा ताई, गीत म्हणणार आहे.
लताताई हँड रेज करता का एकदा? हा, आहेत का ताई त्या? आहेत आहेत, अनम्यूट व्हायला लागलेत. आवाज येतो का ताई? हो हो, येतोय ताई. हॅलो, हो म्हणू का? हो, म्हणा. आवाज येतोय ना? हो हो हो, शंकराचं भजन आहे. बर. शिव शिव म्हणता मना शिव होई, शिव शिव म्हणता म शिव मन होई. अद्वैताचा अनुभव येई, अद्वैताचा अनुभव येई. नयनी श्री शिव, वदनी श्री शिव, शिव शिव म्हणता मन शिव होई, शिव शिव म्हणता शिव मन होई. ज्ञानी श्री शिव, भजनी श्री शिव, ज्ञानी श्री शिव, भजनी श्री शिव. अंतरीचा शिव जाणून घेई, अंतरीचा शिव जाणून घेई. शिव शिव म्हणता मन शिव होई, शिव शिव म्हणता मन शिव होई. नीलकंठ हरी श्री गंगाधर, नीलकंठ हरी श्री गंगाधर. उमाकांत तो सकल दुःख हर, उमाकांत तो सकल दुःख दर. शिव शिव म्हणता मन शिव होई, अद्वैताचा अनुभव येई, अद्वैताचा अनुभव होई. स्मरता भवभय विलया जाई, स्मरता भवभय विलया जाई. शिव दिनाचा शिवपतीचा, शिव दिनाचा शिवपतीचा, अद्वैताचा अनुभव येई. शिव शिव म्हणता मन शिव होई, शिव शिव म्हणता मन शिव होई. शिव भक्ताचा शिव सकलाचा, शिव भक्ताचा शिव सकलाचा. नाम शिवाचे शिवपद होई, नाम शिवाचे शिवपद होई. अद्वैताचा अनुभव येई. शिव शिव म्हणता मन शिव होई, शिव शिव म्हणता मन शिव होई. झालं तरी. हॅलो हॅलो, छान ताई, छान, अगदी सुंदर. चालेल. आवाज आला ना ताई? हो हो, छान आला अगदी, तसं काहीच प्रश्न नाही ते, सुंदरच झालं. हा. ओके, सगळ्यांना एक सूचना फक्त सांगायची आहे की ज्यांना पण काही म्हणायचं असेल, गीत असेल, स्तोत्र असेल, एकच हे करा आणि शक्यतो वेगळं काढा.